नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या समोर येत आहेत. कर्जमाफीपासून हवामानाच्या इशाऱ्यांपर्यंत, अनुदान, बाजारभाव, पीक स्थिती आणि शासनाच्या मोठ्या निर्णयांपर्यंत अनेक महत्त्वाच्या अपडेट्स आहेत. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सौर योजना आणि वीज बिलाबाबत एक मोठा दिलासा देखील सांगणार आहोत. ब्रेकिंग न्यूज: शेतकरी कर्जमाफी. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सादर होण्याची शक्यता आहे. हा अहवाल आल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचा मोठा इशारा. दरम्यान राज्यात हवामानात मोठा बदल होत आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर सातारा, सांगली, सोलापूर आणि बीड जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या उत्तर कोकण भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय 17 ते 20 मार्च दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सिंचन साहित्य महाग. दरम्यान शेतकऱ्यांसाठी आणखी एक चिंताजनक बातमी म्हणजे ठिबक सिंचन साहित्य महागले आहे. सिंचन साहित्याचे दर 40% वाढले आहेत. प्लास्टिक आणि पॅकिंग मटेरियल महागल्यामुळे हा परिणाम झाला आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय तणाव आणि युद्धाचा परिणाम यामागे आहे. ट्रॅक्टर खरेदीत मोठी वाढ. फेब्रुवारी महिन्यामध्ये देशात ट्रॅक्टर खरेदीत तब्बल 34% वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु हवामान तज्ज्ञांनी 2026च्या मध्यात एल निनो सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. जर एल निनो सक्रिय झाला तर मान्सूनवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे शेती आणि ट्रॅक्टर उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता आहे. खत साठ्याबाबत मोठी माहिती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत माहिती दिली की देशात मागील वर्षाच्या तुलनेत 26% अधिक खत साठा उपलब्ध आहे. द्राक्ष निर्यात. सांगली जिल्ह्यातून 4,500 टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली आहे. युद्ध परिस्थितीमुळे काही द्राक्षांची देशांतर्गत बाजारात विक्री केली जात आहे. सौर योजनेत मोठा फायदा. शेतकरी आणि वीज ग्राहकांसाठी मोठी बातमी म्हणजे सौर प्रकल्प स्वस्त मिळणार आहेत. सौर प्रकल्पासाठी सुमारे 15,000 रुपयांपर्यंत कमी खर्च येणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत महाराष्ट्र देशात अव्वल ठरत आहे. गेल्या 5 महिन्यात 1,08,000पेक्षा जास्त घरांना लाभ मिळाला आहे. पीएम किसानचा हप्ता. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता अनेक जिल्ह्यांमध्ये वितरित करण्यात आला आहे. फक्त नांदेड जिल्ह्यातच 3.85 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 77 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यात आली आहे. बाजारभाव आणि कापूस खरेदी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब म्हणजे खासगी बाजारात कापसाला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे. काही ठिकाणी क्विंटल मागे 500 रुपये कमी दराने कापूस विकला जात आहे. सीसीआय खरेदी केंद्रे बंद असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतीतील नवा प्रयोग. डाळिंब आणि कांदा पिकांमध्ये मधमाशी पालनामुळे उत्पादन वाढते असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. काही शेतकऱ्यांनी मधमाशांसाठी पाण्याची आणि गुळाच्या पाण्याची व्यवस्था करून उत्पादन वाढवण्याचा प्रयोग सुरू केला आहे. आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 16,700 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 1,67,000च्या आसपास प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 15,365 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 1,53,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता पाहूया मुंबईमधील सोन्याचे दर. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोनं सुमारे 16,222 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 1,62,000च्या आसपास प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोनं सुमारे 14,870 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 1,48,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आता बोलूया चांदीच्या दराबद्दल. आज बाजारात चांदीचा दर सुमारे 2,60,000 ते 2,63,000 रुपये प्रति किलो या दरम्यान व्यवहार होत आहे. द्राक्ष निर्यातदारांना मोठा फटका. द्राक्ष पॅकिंग मटेरियलच्या दरामध्ये तब्बल 15% वाढ झाली आहे. त्यामुळे निर्यातदार आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. युद्धामुळे वाढलेला अधिभार आणि वाढलेले खर्च यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहेत. शेतकऱ्यांचे अनुदान घोटाळ्यावर कारवाई. शेतकऱ्यांचे अनुदान स्वतःच्या खात्यात जमा करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याविरोधात कारवाई सुरू झाली आहे. राज्यपालांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्याला नोटीस पाठवण्यात आली असून राज्य सरकारने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
कापूस विक्रीचा मोठा प्रश्न. हमीभावाने कापूस विक्रीसाठी सुमारे 40,000 शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मात्र सीसीआयची खरेदी मुदत संपल्यामुळे आता कापूस विकायचा तरी कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. देशातील निवडणूक हालचाली. तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. साखर उद्योगावर युद्धाचा परिणाम. मध्य पूर्वेतील युद्धाचा परिणाम साखर उद्योगावरही दिसू लागला आहे. साखर खरेदीबाबत अजूनही अनिश्चितता असून पुढील हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बाजारभाव अपडेट. अहिल्यानगर बाजारात चिंचेला प्रति क्विंटल सुमारे 25,000 रुपये दर मिळत आहे. रोज 300 ते 400 क्विंटल आवक होत आहे. चिंचोक्याला 2700 ते 2850 रुपये दर मिळत आहे. महावितरणची थकबाकी. महावितरण समोर 165 कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान आहे. राज्यातील सुमारे 3.71 लाख ग्राहकांकडे थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. पाणी टंचाईचे संकट. राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई गंभीर होत चालली आहे. गिरणा खोऱ्यातील धरणांमध्ये फक्त 50% जलसाठा उरला आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सुमारे 55% पाणी आहे. पुढील 2 महिने पाणी नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने 17 मार्चपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात 19 मार्चपर्यंत पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना. पीएम किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. सोयगावमध्ये 16,000 शेतकऱ्यांना लाभ. पोकरा योजनेअंतर्गत कृषी अवजार बँकांसाठी 24 लाख रुपयांपर्यंत अनुदान. कमवा आणि शिका योजनेतून विद्यार्थिनींना दरमहा 2,000 रुपये देण्यात येणार. शेतमाल दरात घसरण. कांद्यापाठोपाठ कलिंगडाच्या दरात मोठी घसरण. केळीला केवळ 600 ते 700 रुपये प्रति क्विंटल दर. चिया पिकाच्या दरातही प्रति क्विंटल सुमारे 3500 रुपयांची घसरण. शेतीतील इतर महत्त्वाच्या बातम्या. रब्बी पिकांची काढणी सुरू असून मजूर टंचाई जाणवत आहे. त्यामुळे हार्वेस्टरची मागणी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. टॉप 10 सोयाबीन मार्केट भाव. 1. वरुड मार्केट 5,030 रुपये प्रति क्विंटल. 2. मुरुम मार्केट 5,275 रुपये प्रति क्विंटल. 3. मंगरूळ पीर मार्केट 5,235 रुपये प्रति क्विंटल. 4. वणी मार्केट 5,320 रुपये प्रति क्विंटल. 5. यवतमाळ मार्केट 5,355 रुपये प्रति क्विंटल. 6. बारामती मार्केट 5,320 रुपये प्रति क्विंटल. 7. गंगाखेड मार्केट 4,800 रुपये प्रति क्विंटल. 8. जळगाव मार्केट 4,900 रुपये प्रति क्विंटल. 9. भोकरदन मार्केट 5,200 रुपये प्रति क्विंटल. 10. नांदेड मार्केट 5,100 रुपये प्रति क्विंटल. आता पाहूया कांद्याचे टॉप मार्केट भाव. सध्या महाराष्ट्रात कांद्याचे दर साधारण 1,000 रुपये ते 1,400 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान आहेत. टॉप 10 कांदा मार्केट भाव. 1. लासलगाव मार्केट 1,200 रुपये प्रति क्विंटल. 2. लासलगाव विंचूर मार्केट 1,100 रुपये प्रति क्विंटल. 3. नाशिक मार्केट 1,200 रुपये प्रति क्विंटल. 4. पिंपळगाव बसवंत मार्केट 850 रुपये ते 1,100 रुपये प्रति क्विंटल. 5. पुणे मार्केट 1,000 रुपये ते 1,300 रुपये प्रति क्विंटल. 6. मनमाड मार्केट 1,100 रुपये. 7. येवला मार्केट 1,200 रुपये प्रति क्विंटल. 8. सोलापूर मार्केट 1,100 रुपये प्रति क्विंटल. 9. अहमदनगर मार्केट 1,200 रुपये प्रति क्विंटल. 10. कोपरगाव मार्केट 1,050 रुपये ते 1,300 रुपये प्रति क्विंटल.